गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे. गुरुपाशी आहे देव वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु वचनी देव भेटे जनी वनी. नमस्कार, मी सविता. आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता हा आहे गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ. तर माझी घरातली साफसफाई चालू आहे. आपलं घर स्वच्छ असलं की सगळेच सण साजरे करायला आपल्याला पण आनंद वाटत असतो. तर मी काय केले, आदल्याच दिवशी सगळं काही आवरून घेतलं. घरं वरून झटकून घेतले, जाळी जुळी असेल ती सगळी काढून घेतली, फरशा सगळ्या पुसून घेतल्या, सगळं काही आवरून घेतलं. कारण उद्या गुरुवार पण आहे, गुरुपौर्णिमा पण आहे आणि केंद्रात पण भरपूर कार्यक्रम असतात. आपल्याला केंद्रात पण जायचे, घरी पण सेवा करायच्यात. 21 दिवसाचं पारायण लावले त्याची पण सांगता करायची. असं बरंच काही काम आपल्याला उद्याच्याला राहणार आहे, म्हणजे वेळच मिळणार नाही आहे. म्हणून मी आजच घरातली सगळी काही साफसफाई उरकून घेत आहे. आपल्या जीवनात गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्त करून देतात. गुरूंचे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच असतो. आपले जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला जीवन जगण्याचे संपूर्ण ज्ञान देत असतात. गुरु हे शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होत असते. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व काही व्यर्थ आहे. अशी आपण आपल्या गुरूंची कितीही स्तुती केली तरी कमीच पडणार आहे. हॅलो, नमस्कार, मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता माझं सकाळ सकाळ सगळं आवरलंय, देवपूजा झाली आहे, परंतु स्वामींचा अभिषेक राहिलाय. आता आमच्या गावात महालक्ष्मी आईची 7 असते, त्याच्यामुळे आता नैवेद्य वगैरे मला घेऊन जायचंय. नैवेद्य तयार झालाय. आता घरातल्या स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मग नंतर आल्यावर अभिषेक करून पूजा मांडणी सेवा सगळं काही करते. सकाळच्या नैवेद्यासाठी मी इथं बनवलंय पुरी भाजी, वरण भात असं साधाच नैवेद्य बनवलाय. आता तो आधी दाखवून घेते आणि नंतर मग लक्ष्मी आईला जाऊन आल्यानंतर स्वामींचा अभिषेक वगैरे करते. केंद्रात पण जायचंय आरतीला, पाहूया आता. तर जाऊन आलो आम्ही मंदिरात पण, लक्ष्मी आईच्या मंदिरात पण जाऊन आलो, नैवेद्य पण दाखवून आलो. त्यानंतर मग 10:30ची आरती पण मठातली केली, केंद्रातली, आणि आलो घरी. आता घरी आलेलं तसं बराच वेळ झाले, आवरले काम, सगळं राहिलेलं होतं थोडंफार जे काही ते सगळं आवरून घेतलं. आता मला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि आपली थोडीफार जी सेवा आहे ती करून घ्यायची आहे. 21 पारायणाचा संकल्प आपण केलेला होता, तो त्याची पण समाप्ती आज आहे. तर चला आपली सेवा आपण आज करून घेऊया. सकाळी काही जास्त शूट घेता नाही आलं, कारण घाई पण तेवढीच होती आणि केंद्रात बरोबर वेळेवर आरतीला पण जायचं होतं 10:30च्या. तिथं आज लवकरच गुरुपद पण घेणार होते, त्याच्यामुळे मग तिथंच आम्हाला जायला उशीर झालेला होता, त्याच्यामुळे काही जास्त शूट नाही घेता आलं. तर चला आता आपली घरातली जी सेवा आहे ती आपण पूर्ण करून घेऊया. त्याच्यानंतर आमच्या केंद्रामध्ये स्वामीचरित्र सारामृताचा पाठ पण आहे, तिथं पण जायचं आहे. आरती पण संध्याकाळची आहे, आरती आणि पाठ संगच होणार आहे, त्याच्यामुळे तिथं पण जायचं आहे. त्यामुळे आता घरातली जी काही सेवा आहे ती आता सगळी उरकून घेऊया. तर सकाळी फक्त देवपूजा केली होती, बाकीची सगळी काही पूजा माझी तशीच राहिलेली होती. आता जवळजवळ 1 ते 1:30 वाजलेली आहे आणि मला स्वामींना अभिषेक घालायचा आहे, कारण 4 वाजता परत केंद्रामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पाठ आहे, तिकडं पण जायचं आहे आणि त्यानंतर आरती पण आहे. म्हणजे जवळजवळ 6:30 वाजतील तिकडून यायलाच. तर म्हणलं चला आता आपली ही सगळी आधी सेवा उरकून घ्यावी. तर आता पाय तर मी सगळ्यात आधी गणपती बाप्पाची अभिषेक घालून सेवा करून घेतली. कारण कोणतंही देवपूजा म्हणा किंवा शुभकार्य म्हणा किंवा आपण जर काही करायचं असलं की पहिली गणपतीची पूजा करतो, त्याच्यामुळे मी पण इथं सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली, अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मग आता स्वामींना पण आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. इथे स्वामींना दही, दूध, तूप या सगळ्यांनी आंघोळ घालायची.
तुमच्याकडे दही, दूध, तूप, लोणी नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने पण अभिषेक घालू शकता. नाहीतर मग पंचामृत करून त्या पंचामृताने पण इथं स्वामींना आपण अभिषेक करू शकतो. परंतु माझ्याकडे सगळं होतं, दही, दूध, तूप, मध. मी ह्या सगळ्यांनी स्वामींना मस्त असा अभिषेक घालून घेतला. आता हा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा पण अभिषेक करायचा आहे. आणि 1 वेळा स्त्रीसूक्त आणि 16 वेळा पुरुषसूक्त आपल्याला इथं म्हणायचं आहे. वेळ असेल तर तुम्ही 16 वेळा म्हणू शकता, जर वेळ नसेल तर 1 वेळ म्हणलं तरी पण चालतं. परंतु मी इथे 16 वेळा पुरुषसूक्त घेतले आणि 1 वेळ स्त्रीसूक्त घेतले. त्यानंतर फलश्रुती आणि शांती मंत्र मी इथं घेतलेला आहे. कारण कसं, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, वर्षातून एकदाच येतो आणि ही सेवा पण आपण वर्षातून एकदाच करतो. त्यामुळे थोडा वेळ आपण देवासाठी दिला तरी पण चालतो. आजचा सगळा दिवस माझा त्या सेवेमध्ये सगळ्या गेलेला आहे. परंतु खूप मोठी सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली. अश्वहती रथारत्नम वादासदासी निवासही सेना घोषणी नादुदे अरिनत्रा सोबुदे बोलावितो तुला लक्ष्मी लाडका बालवी तुझा स्मिता यजो सामचंद ही उठले स्वरनाना यज्ञ साधनी अश्वही झाले पशु वैदंती गोमाता ही सेळ्या मेंढ्या सूत्री अंतरिक्ष दे नाविजांचे शीर्ष हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधनी. अशा पद्धतीने मी 16 वेळा पुरुषसूक्त घेतलं. जवळजवळ मला अर्धा तास लागला स्त्रीसूक्त पुरुषसूक्त 16 वेळा घेण्यासाठी. स्त्रीसूक्त एकदाच घेतलं, पुरुषसूक्त 16 वेळा घेतलं. त्यानंतर फलश्रुती. त्यानंतर स्वामींना पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून त्यांच्या आसनावर त्यांना ठेवायचं आहे. आता जे अभिषेक आपण पाणी घातलेलं अभिषेकाचं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये ओतून ते भांडे खाली जमिनीवर नाही ठेवायचं, ते एका कापडावर किंवा दुसरं कशावर तरी ठेवायचं. कारण आपण जे काही अभिषेक केलेलं पाणी असतं ते त्याचं जमिनीला सगळं जातं, त्यामुळे ते पाणी खाली ठेवायचं नाही. आता इथं स्वामींना सगळ्यात आधी स्थान दिल्यानंतर अष्टगंध लावायचं आहे आणि हे नातर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायचे, माळ असते ती पण ठेवायची. त्यानंतर एक नारळ आणि फूल आपल्याला तिथं ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला स्वामींना नारळ आणि फूल आज गुरुपौर्णिमेला ठेवायचं आहे. खडीसाखर असेल तरी चालेल. मांडणी अगदी सोपी आहे, जास्त काही तामझाम करायचं नाही आहे. अगदी थोडक्यात आपल्याला ही मांडणी करता येते. आता माझी देवाची समाई चालू होती, त्याच्यामुळे दुसरा दिवा मी इथं लावलेला नव्हता पूजा मांडेपर्यंत. परंतु आता मला दिवे लावून घ्यायचे. तर सगळ्यात आधी मी आता इथे अष्टदल कमल काढून घेतले, तांदळाने दिवा ठेवला त्याच्यावरती एक, आणि हळदी कुंकू वाहून दिव्याला पण फुल अर्पण केलं आहे. दुसऱ्या साईडला पण मी काय केलं आहे, अष्टदल कमल काढून घेतले, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि इथे आपल्याला ठेवायचं आहे तुपाचा दिवा. कारण आपल्याला आता इथं काय करायचं आहे, नित्यसेवा पण करून घ्यायची आणि स्वामी चरित्र सारामृताचा पाठ पण करायचा आहे. तोपर्यंत आपला तुपाचा दिवा पण जळण. तर पहा, मस्त असे साध्या सोप्या पद्धतीने माझी इथं स्वामींची अभिषेक करून पूजा मांडणी करून झाली आहे. आता मला करायच्या सेवा.
तर पहा हे सगळं माझं उरकूस तो बरोबर 4 वाजलेत आणि आम्ही परत निघालो होतो. केंद्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत पारायण आहे आणि त्याच्यानंतर आरती आहे. तर आजच्या दिवशी खूप मोठी सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली. तर पाहता इथे आलो केंद्रात आम्ही आणि बरेचले महिला मंडळी आल्यात. स्वामी चरित्र सारामृताचा पाठ इथं आम्हाला करायचा आहे. मस्त असं स्वामींचं केंद्र आमचं, स्वामींचा फोटो वगैरे असं ठेवलेला आहे. राम मंदिर, रामाचे पण फोटो वगैरे आहेत. गुरुर्विष्णू गुरु पहा आमच्या केंद्रातलं मी थोडंसं सेवा शूट सगळं काही घेतलं आहे. त्यानंतर घरी आलो, परंतु घरचं बाकीचं काही शूट घेता नाही आलं थोड्याशा अडचणींमुळे, मग मी घेतलंच नाही. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.